मोहोळचे आमदार राजू खरे यांनी विधानसभेला नाईलाजास्तव तुतारी स्वीकारली असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। सध्या शरद पवार गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते आपला राजकीय निवारा शोधू लागल्याचं चित्र दिसत आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटामध्येही मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी एकच संपर्क प्रमुख नियुक्त केला जाणार असल्याची चर्चा आहे। सध्या या पदाची जबाबदारी शिवाजी सावंत सांभाळत आहेत। आता पंढरपूरचे महेश साठे यांचे नाव पुढे येत आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये दाखल झालेले संजय कोकाटे आणि कृषिनिष्ठ परिवाराचे नितीन कापसे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। जरी त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केल्याचे सांगितले असले तरी या भेटीचे राजकीय संकेत वेगळे असल्याचं मानलं जात आहे। संजय कोकाटे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर त्यांनी शिंदे गटाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्यासाठी प्रचारही केला होता। मात्र आता कोकाटे हे मोहिते पाटील गटावर नाराज असल्याचं बोललं जात आहे। सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे।